चौदार तल्यावर एक रायगडावर दोनच राजे इथे जन्मले. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तकी वाचून दिलं नव्हतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बनले आणि मा जिजाऊच्या कुशीतून जन्म घेऊन हिंदवी स्वराज्याचं खरं तर हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. ते राजे छत्रपती शिवाजी महाराजांना या त्रिवार स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. आयुष्य छान आहे, थोडंसं लहान आहे, परंतु छत्रपती शिवरायांच्या मातृभूमीवर जन्माला आलो याचाच मला सार्थ अभिमान आहे. तो चला मैदानावरती चेंडू लगेच द्या. पंचांना विनंती करतो मैच अपन लगेच स्टार्ट करा. अखिलेश मात्रे आज इन एक्शन में नहीं थे, वो अगर होते तो कुछ बल्लेबाजी में थोड़ा सा फर्क नजर आता. किरण पाटील भी आज जल्दी आउट हुए. चला मॅच लगेच स्टार्ट करा. बाला स्पोर्ट्स फुंडे आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि विनंती करतो आम्ही की पंचांना आपण मॅच स्टार्ट करा. तो लगभग अब तक का हाई स्कोर था मेरे ख्याल से जय हनुमान खारकोपर का, और उनका ये हाई स्कोर तोड़ दिया है. खास करके नीलकंठेश्वर उल्वे और आर्यन चिरले के बीच में जो मैच आपने देखा वो मैच में आपको सबसे बड़ा टोटल खड़ा देखने को मिला. बस एक कदम दूर है ये आखिरी मुकाबला है पहले राउंड का. इससे मैच के पहले जो 59 का टारगेट था उससे ज्यादा अगर रन बनते तो बिल्कुल पाई दी जाएगी, लेकिन फिलहाल अगर नहीं बनते तो चित्र स्पष्ट है कि पहले राउंड की सेकंड राउंड का पहला मुकाबला खेला जाएगा. और जय हनुमान खारकोपर और सावरखार के बीच में बिल्कुल ये तो मैच तय है. इसके बाद सेकंड राउंड का पहला मुकाबला. हेलो 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 चलिए बोलो तैयार. इस बार बैकफुट पर जाकर पंच मारना चाहते थे, अच्छी फील्डिंग वहां पर नजर आई. तब तक एक रन लेने का पर्याप्त समय और इसी एक रनों के साथ खाता खुला है. बल्लेबाजी करने वाली टीम गावदेवी शिव शंभो आधे 11 टीम का 1 रन 4 ओवर का मैच. पिछले मैच में आपने देखा कि लगभग काफी बढ़िया स्कोर यहां पर खड़ा रहा. पहले 3 ओवर में नीलकंठेश्वर उल्वे टीम की बल्लेबाजी काफी दमदार रही, लेकिन उसके बाद दबाव रहा. जो 9 चाहिए थे आखिरी 6 गेंदों में वो 9 रन नहीं मिले और पूरी तरीके से श्रृंखला से अपना अस्तित्व खोना पड़ा. अच्छा शॉट है, कवर पॉइंट की तरफ खेला हुआ स्ट्रोक गेंद सीमा पार. सुशांत चेलके के बल्ले से 4 रन. चलिए नेक्स्ट मैच बिल्कुल सावरखार टीम के कप्तान और खारकोपर टीम के कप्तान टॉस के लिए संपर्क करे. चौका आया था, बड़ी मंशा थी और बड़े शॉट की, और इस बार बढ़िया कैच पकड़ा और मिलती हुई सफलता. राकेश करत को बल्लेबाज होंगे आउट. सुशांत चेलके बैक टू द पवेलियन. सुशांत चिलके की पारी का होगा खात्मा. उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज आएंगे. विशाल उर्फ मेंडिस टेनिस क्रिकेट विश्व में इस खिलाड़ी ने अपनी बेहतरीन पहचान बना ली है. साथ ही साथ बैलगाड़ा क्षेत्र में भी बड़ा नाम है इनका, लेकिन बल्लेबाजी में क्रिकेट में देखेंगे कैसा यहां पर प्रदर्शन देना चाहेंगे. चौका जरूर आया था, उसके बाद लगातार बड़े शॉट खेलने का प्रयास किया और इस वक्त विकेट लेने की कामयाबी दिलाई राकेश करत के द्वारा.
मंजिलें बड़ी जिद्दी होती है, हासिल कहाँ यहाँ से नसीब से होती है, मगर वहां तूफान भी हार जाते हैं जहां कश्तियां जीत पर होती है। ठान लिया था इस गेंदबाज ने, मार भी खाऊंगा, विकेट लेने की ताकत भी रखूंगा, और ये विकेट लेने की ताकत दिखाई। पहला करारा झटका लगता हुआ गावदेवी शिव शंभू आदि टीम को। चलिए स्पीड अप करना है। देखिए 20 मिनट में आपको 4 ओवर समाप्त करने हैं, ये बात आप सभी टीमें ध्यान में रखिए। हडलक किरण भाई, पनवेल क्रिकेट समालोचक एसोसिएशन के अध्यक्ष, बढ़िया परफॉर्मेंस आता अगर आपका बल्ला चलता थोड़े और रन बटोरते, लेकिन इस बार चलिए अच्छा शॉट खेला है पॉइंट के ऊपर से। फील्डर वहां पर दूर से आएंगे, गेंद को उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक 2 रन मुकम्मल, और इसी 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 7 रन। ओवर नंबर पहला प्रगति पथ पर, पावर पे है, पावर पे के ओवर में जितने रन आएंगे उतना ही फायदा होता है। कर्म भूमि के दुनिया में श्रम सभी करते हैं, भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग मात्र हमें भरना पड़ता है। रंग भरना पड़ेगा क्योंकि श्रम आपका है, मैदान में आपको मेहनत करनी है, उसी मेहनत के साथ खेलेंगे तो फल आपको जरूर मिलेगा। अच्छी वापसी, राकेश फिर से एक बार तैयार, डांसिंग डाउन द विकेट, पैरों का इस्तेमाल किया था जरूर, लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है। डॉट बॉल की समाप्ति, ओवर नंबर पहला समाप्त। पहले ओवर के समाप्ति के बाद रन संख्या बनी है 7 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर गावदेवी शिव शंभू आदि टीम। चलिए ओवर नंबर पहला समाप्त, 7 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। शुरुआत थोड़ी सी धीमी नजर आती हुई गावदेवी शिव शंभू आदि टीम के बल्लेबाजों की ओर से। देखिए जिंदगी एक खूबसूरत जंग है, इसे हमेशा जारी रखिए, क्योंकि ऐसा लक्ष्य निर्धारित करें कि सामने वाली टीम को भी अब पता चले कि हमारे सामने भी एक ताकतवर टीम है। नए बल्लेबाज विशाल 2 रनों के साथ अपना खाता खोला था। विकी सलामी बल्लेबाजी के लिए थे, 2 गेंदों का सामना करने के बाद 1 रनों के ऊपर नाबाद बल्लेबाजी उनकी नजर आती हुई। बॉलिंग में परिवर्तन, अखिल खरत गेंदबाजी के लिए आएंगे सेकंड पावर प्ले में। देखेंगे ये जो है ओवर निर्भर रहेगा, बड़ा ओवर तलाश रही है अदई टीम, लेकिन आसान भी तो नहीं है। टैप करने का प्रयास, मिड विकेट का खिलाड़ी डीप में आकर गेंद को उठाए, 1 रन मुकम्मल। दूसरे की कोशिश करना चाहते थे, अंतिम क्षणों में मना कर दिया वहां पर विकी मात्रे ने। 1 रनों की मदद से स्कोर मात्र आगे बढ़ता हुआ 8 रन। सफलता का सफर में कई मुद्दे आते हैं, लेकिन आपकी मेहनत और उम्मीद अगर मजबूत हो ना, तो आप हर मुद्दे को पार करने की ताकत रख सकते हो। ताकत तो इधर बनानी पड़ेगी बल्लेबाजों को। फिलहाल पिछली 7 गेंदों के ऊपर सिर्फ रन बने 8। यह हवाई अल्लाह तो किया है जरूर। डीप एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी आकर गेंद को उठाए, फील्ड करें, तब तक 2 रन लेने का पर्याप्त समय, और इसी 2 रनों की मदद से गावदेवी शिव शंभू आदि टीम का स्कोर है 10 रन, 1 विकेट के नुकसान पर। पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए कम से कम यहां पर 40-45 के भीतर तो जरूर जाना पड़ेगा। विकेट गंवाने के बाद दबाव जरूर होता है वन डाउन के बल्लेबाज के ऊपर, लेकिन अपने लक्ष्य पर नजर रखो और अपनी मेहनत पर विश्वास रखो, विश्वास रखना पड़ेगा। लो फुल टॉस बॉल, मोड़ा इस गेंद को कवर्स की दिशा में उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक रन मिलेंगे मात्र 1। गुड बॉलिंग, बढ़िया गेंदबाजी अखिल खरत के द्वारा यहां से नजर आती हुई 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 11। काम ऐसा करो कि लोग शक्ल से नहीं, नाम सुनते ही पहचान जाए। ये काम करना पड़ेगा क्रिकेट में। आज बड़ा बनना है तो निश्चित तौर पर क्रिकेट भी बड़ा खेलना जरूरी है। नटराज स्टाइल में खेलने का प्रयास, पूरे तरीके से गोल वर्तुलाकार होने का प्रयास किया था। शॉट सिलेक्शन में थोड़ी सी कमी नजर आई। डॉट बॉल की समाप्ति। बाला स्पोर्ट्स फुंडे ताकत जमा रही है, माफ कीजिए डोंगरी, बाला स्पोर्ट डोंगरी ताकत जमा रही है, क्योंकि ताकतवर टीम है। और निश्चित तौर पर यहां पर पहले पावर पे में मात्र केवल 7 रन दिए थे, और इस ओवर में अभी तक सिर्फ 4 रन आ चुके हैं। इससे बढ़िया गेंदबाजी कहां देखने को मिलेगी। बॉल तैयार, और चलिए इस बार शॉट पॉइंट के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक, फील्डर है वहां पर डीप में उठाएंगे, दूसरे की कोशिश, जोखिम भरा बन सकता था। ओ नो बॉल कॉल अंपायर की तरफ से, शायद स्टेप आउट हुए थे शायद अंपायर, इसकी वजह से ये नो बॉल करार घोषित कर दिया है। सोने पे सुहागा होगा, और ये अंपायर बिल्कुल इशारा करते हुए कि फ्री हिट की गेंद है। 1+1, 2 रन मिलेंगे। 2 रनों की मदद से
बाला स्पोर्ट्स डोंगरी टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर, माफ कीजिएगा आधी टीम का स्कोर है 13। फील्ड की बॉल होगी, गेंदबाज अच्छी गेंदबाजी कर रहे थे लेकिन फिलहाल ये गलती क्यों की। फील्ड की गेंद, मिस टाइमिंग है, लॉन्ग ऑन में खिलाड़ी तैनात लेकिन कोई फायदा नहीं है, नॉट आउट रहेंगे बल्लेबाज। फील्ड की बॉल थी, सिंगल मिलेगा, सिंगल्स की मदद से गावदेवी शिव शंभू आधी टीम का स्कोर पहुंचाए 14 रनों के ऊपर। परिस्थिति थोड़ी सी विकट है लेकिन जब भी परिस्थिति विकट होती है तो हमेशा शिवरायन का मामला तिकट रहता है और वही परिस्थिति मैदान के अंदर दिखानी पड़ेगी। रिवर्स शॉट खेलने का प्रयास, विकेट कीपर के द्वारा गलती, जी हां बल्ले का हिस्सा लेकर गेंद सीधा लॉन्ग स्टॉप की तरफ, 4 रन और इसी 4 रनों की मदद से ओवर नंबर पहला समाप्त। पहले ओवर के खेल समाप्त होने के बाद रन बने 18, एक विकेट के नुकसान के ऊपर गावदेवी शिव शंभू आधी टीम। पूरे भगवाधारी आपने देखे अयोध्या में, भारत के कोने कोने से तमाम हिंदू भगवाधारी प्रभु श्री राम लल्ला के उद्घाटन समारोह के लिए आपको देखने को मिले, मंदिर के उद्घाटन समारोह के लिए। और निश्चित तौर पर राम राज्य आप यहां से देख सकते हैं और प्रभु श्री राम का नारा भारत के कोने कोने में गूंजा था, भारत का बच्चा बच्चा बोला था जय श्री राम। तीसरे ओवर की शुरुआत, परिस्थितियां कैसे भी हो कभी अपने लक्ष्य को छोड़ना मत। बॉलिंग के लिए तैयार होंगे, अलग अंदाज है इस गेंदबाज का। हर्षल गरज की पहली गेंद लॉन्ग ऑफ की तरफ खेला हुआ स्ट्रोक फील्डर है, अच्छी फील्डिंग नजर आती हुई, 1 रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। देखिए हर्षल की गेंदबाजी अगर देखेंगे तो इनका एक अलग रुतबा है गेंदबाजी का, अलग एक्शन से गेंदबाजी कर लेते और वही उनको पहले एक्शन पहली गेंद के ऊपर देखने को मिला। पहले देख लेते हैं फिर उनका वो अलग ही स्टांस है। चलिए तैयार, राइट आर्म ओवर द विकेट से इस बार भी बड़ा शॉट खेलने का प्रयास किया था लेकिन चलिए लॉन्ग ऑन में खिलाड़ी तैनात, अच्छी फील्डिंग, 1 रन मिलेगा, दूसरे का भी प्रयास, 2 रन भी पूरे। 2 खिलाड़ियों के बीच में एक अच्छी साझेदारी फिलहाल बनती हुई। जब जिंदगी समंदर में गिराती है ना तो वक्त भी आपको तैरना सिखा देता है और यहां से थोड़ी सी मुश्किलें थी, वो मुश्किलें दूर करने का प्रयास यहां पर करते हुए 21 रन, तीसरा ओवर प्रगति पथ पर। रिवर्स शॉट का प्रयास, इस बार संपर्क हुआ है, सीधा गेंद थर्ड मैन सीमा रेखा की तरफ, स्विच इट, ट्रेडमार्क शॉट, चरण। सुखों को भी त्याग करना पड़ता है क्योंकि प्रभु राम ने भी बहुत खोया था श्री राम बनने के लिए। और ये लीजिए भगवाधारी राम राज्य प्रभु श्री राम का संगीत आपने सुना। 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 27। जिम्मेदारी वो पिंजरा है जहां इंसान आजाद होकर भी हमेशा कैद होता है। बढ़िया स्विच इट, ये है हवा में खेला हुआ स्ट्रोक, मिड विकेट में खिलाड़ी है तैनात, गुड कैच, कोई गलती नहीं, बढ़िया कैच वहां पर पकड़ा आयुष खरत के द्वारा, अखिल खरत के द्वारा यह कैच पकड़ा गया और बल्लेबाज होंगे आउट। दूसरा विकेट मैदान से बाहर गावदेवी शिव शंभू आधी टीम का। सेकंड राउंड का पहला मुकाबला जय हनुमान खारको पर विपक्ष सावर खार। इन दो टीमों के बीच में टॉस किया जाएगा। इनिंग ब्रेक में वो टॉस होना जरूरी होगा, तो दोनों भी टीमों के कप्तान संपर्क कीजिए। टॉप 4 में वेतालदेव सांबरली टीम क्वालिफाई हो चुकी है। कल हमारे वाकड़ी के हिंदू हृदय सम्राट ट्रॉफी में भी वो टेम्ब्यूली टीम के खिलाफ सुपर 12 का अपना मुकाबला खेलेगी। अच्छी गेंद, चौड़ा गुड लेंथ थी, पड़ने के बाद ज्यादा उछाल भी नहीं मिला, सीधा गेंद विकेट कीपर के हाथों में डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई।
मंजिल पानी है तो दिल में लगन जरूरी है, सोचने से ज्यादा कोशिश करना भी जरूरी है। कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। और यहां से कोशिश करते हुए गेंदबाज, चले इस बार ऑफ स्टंप से बाहर है। व्हाइट बॉल का इशारा अंपायर का, व्हाइट की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 28 रन। मोरिया 11 साबरकर टीम के कप्तान 5200 यानी कि जर्सी उन्हें प्रदान किया अरविंद तांडिल साहब, उनका भी स्वागत करेंगे। डॉट बॉल की समय व्हाइट बॉल का इशारा, वे गेंदों से बचना होगा। और इस बार अच्छी ऑफ स्टंप वाइड यॉर्कर, सफल ओवर की समाप्ति। भले ही एक छक्का आया होगा लेकिन कितनी शानदार वापसी की है। और इसी के साथ देखते देखते 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर की समाप्ति के बाद गावदेवी शिव शंभो अदई टीम का स्कोर है 28 रन, विकेट गंवाई है 2। अगर इस ओवर में 31 रन ठोकते हैं मेरे ख्याल से लगभग, तो बाई मिल सकती किसी टीम को, वरना तो अब चित्र साफ स्पष्ट है कि बेलपाड़ा 11 के खिलाफ खेलेगी। मेरे ख्याल से इसमें से जो जीतेगी वो इनके लिए दावेदार बनेगी। बल से ज्यादा बुद्धि का प्रयोग करो, क्योंकि बल आपको लड़ना सिखाएगा और आपकी बुद्धि आपको जीतना सिखाएगी। ओ मेंडिस की ये गेंद बिल्कुल ऑन साइड में मोड़ दिया है। गेंद को लॉन्ग ऑन में खिलाड़ी तैनात, उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय। दूसरा भी मुकम्मल, थोड़ी सी खराब फील्डिंग। ये आलसी क्रिकेट छोड़ना होगा पाला स्पोर्ट्स डोंगरी को और 2 रन मिलेंगे। रुकावटें तो आती है सफलता की राह में, ये कौन नहीं जानता, फिर भी वो मंजिल पा लेता है जो हार नहीं मानता। निर्दोष करत मैच विनर है आज। अच्छी यहां पर उन्होंने विकेट कीपिंग दिखाई, टप्पा था पीछे, प्रॉपर टाइमिंग इंतजार किया और सीधा गेंद को मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच में से दैट्स अ कड़क 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 हिट। 6 रन टारगेट सेट कर रही है यहां पर गावदेवी शिव शंभो अदई। 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 36। 4 गेंदों का खेल बचा हुआ है। जिंदगी में कब क्या हो जाए कोई नहीं कह सकता, इसलिए कभी बेपरवाह होकर मत बैठिए, हर पल तैयार हो, चुनौती कहां से भी आ सकती है और इस चुनौती से बाहर निकलने का अवसर भी मिल सकता है। हवा में गेंद, गुड कैच, वेरी गुड कैच, काफी ऊंचाई तरफी ये कैच, और ये कैच पकड़ा है मेरे ख्याल से निखिल घरत के द्वारा। अखिल के भाई लगते हैं, नहीं घरत या अखिल और निखिल। बल्लेबाज आउट। तो चलिए, निखिल ने बढ़िया कैच पकड़ा। बल्लेबाज लौटेंगे मैदान से बाहर विशाल मेंडिस, नए बल्लेबाज आएंगे प्रणीत शिल्के। बड़े हिट के लिए जरूर जाने जाते हैं, लेकिन आखिरी जो 3 गेंदें बची है उन 3 गेंदों के ऊपर प्रणीत शिल्के को जो भी होंगे रन बटोरना इंपॉर्टेंट होगा। ये प्रसाद घरत तो नहीं है जावले टीम के जो अंत तक रहते और मैच को अंजाम देते हैं, लेकिन जो भी हिस्से में कभी कभी 5वें 6ठे नंबर के बल्लेबाज जो आते हैं उनके हिस्से में जितनी भी गेंदें मिलती है ना, उसका फायदा लेना चाहिए, ताकि टीम का कप्तान ने जिम्मेदारी दी है वो पूरी तरीके से आप ले सकते हो और उसे पूरा भी कर सकते हो। टॉस के लिए चलिए, सावरकर टीम के कप्तान आ चुके, खरकोपर टीम के कप्तान आइए। बाहरी किनारा लगा है, चलिए सीधा गेंद खिलाड़ी के हाथ में, 1 रन मिलेगा। दूसरे का प्रयास कर रहे थे, मना कर दिया वहां पर प्रणीत ने, और उनके साथी पार्टनर आप देख सकते हैं बाया भोपी ने। 1 रन, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 37। हैसियत आसमान जैसी होनी चाहिए, क्योंकि जमीन कितनी भी महंगी क्यों ना हो लोग खरीद लेते हैं। आसमान हमेशा तरफ ऊंची बुलंदी कब जाने का प्रयास कीजिए। बड़ा शॉट, व्हाट अ शॉट भाया के बल्ले से, सीधा गेंद सीमा रेखा पार, 6 रन।
का ये गाना है जो हमारे मराठी सम्राट अशोक मामा सराफ और लक्ष्मीकांत बेर्डे, ये पुराने सितारे हैं मराठी फिल्म इंडस्ट्रीज के, और बिल्कुल ये चंगू मंगू मूवी का गाना आपने सुना, जहां पर ये संगीत हमारे डीजे सुनाते हुए। चलिए आखिरी एक गेंद का खेल बचा है, 2 छक्के अब तक इस ओवर में लग चुके हैं। सफलता की प्रतीक्षा करने से नहीं, प्रयास करने से मिलती है। बॉलर तैयार, चलिए टैप किया इस बार गेंद को, पार्टिश लॉन्ग ऑन में, लॉन्ग ऑन का खिलाड़ी जब तक आए डीप में उठाए फील्ड करे, 1 रन पूरा, दूसरे का प्रयास, दूसरे की कोशिश में बल्लेबाज आउट, और इसी के साथ इनिंग हुई समाप्त। पहले इनिंग्स का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 44 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर। एक नेल्सन आंकड़ा जो इससे पहले कभी आपने देखा नहीं होगा, 4 ओवर 44 रन 4 विकेट, क्या बात। डीजे के कप्तान आइए टॉस के लिए, सावरकर मौर्या, मौर्या 11 सावरकर टीम के कप्तान यहाँ पर आ चुके हैं, तो आइए टॉस के लिए। प्रेक्षकांना सर्व तमाम क्रिकेट रसिकांना व्ह्यूअर्स नक्की सांगेन, त्यांनी तुमचं भविष्य जाणलं, निदान तुम्ही त्यांचा इतिहास तरी विसरू नका। हे संगीत खऱ्या अर्थानं डीजेचं आम्ही कौतुक करू, जे आम्ही खऱ्या अर्थानं मायक्रोफोन बोलतो ते खऱ्या अर्थानं व्हिडिओ यूट्यूबच्या माध्यमातून मग साऊंडच्या माध्यमातून दर्शक लोकांपर्यंत पोहोचत असतात, त्यांचा मी मनापासून स्वागत करतो। सेकंड राउंड का पहला मुकाबला जय हनुमान खारकोपर विपक्ष मौर्या 11 सावरकर के बीच में होगा, लेकिन ये रन जो है टारगेट 4 ओवरों में 45 का रन बनेंगे या रनों को रोका जाएगा, इसका आंखों देखा हाल सुनाएंगे हमारे मराठी के दमदार शुभक्त कमेंटेटर बेलौली और वारदोली के ग्रुप ग्राम पंचायत के विद्यमान सदस्य दिनेश पाटिल सर, धन्यवाद। अनिकेत चाइनीज कॉर्नर बिल्कुल आनंद ले सकते हैं। बिल्कुल किसी को अगर भूख लगी होगी तो किसी को यहाँ पर चिली लॉलीपॉप का आनंद लेना है तो आनंद चाइनीज ना अनिकेत चाइनीज कॉर्नर है, वहां पर अवश्य आप जाइए, सस्ते में आपको मिलेगा खाना। तब तक आइए, दिनेश पाटिल सर जुड़ेंगे हमारे साथ कमेंट्री बॉक्स में। धन्यवाद। बाला स्पोर्ट्स डोंगरी बनाम गावदेवी शिवशंभो आदई या दोन संघादरम्यानचा पहिल्या फेरीतील अंतिम लढत लढली जाते, कारण बाला स्पोर्ट्स डोंगरी म्हटलं तर निखिल घरत आणि राकेश घरत यांचा बाला स्पोर्ट्स हर्षल घरत यांचा बाला स्पोर्ट्स हे दुकान आहे। सुंदर बॅट्स, त्यातून उत्तम फटके लगवण्याची क्षमता तुमच्यात हवी, परंतु उत्तम बॅट्स मला तिकडे मिळतात, तर नक्कीच संपर्क साधा आणि बाला स्पोर्ट्स हे ब्रँड बनलंय।
विशाल घरत सावरकर आणि आणखीन एक विशाल घरत सावरकर दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षेमध्ये येऊन आसन असतं व्हायचंय. पहिली फेरी आणि पहिल्या फेरीतील अंतिम सामना नाणेफेकीचा कौल लागला तो म्हणजेच बाला स्पोर्ट्स डोंगरी संघाच्या बाजूने स्वीकारला प्रथम क्षेत्ररक्षण. प्रथम फलंदाजी करताना आई गावदेवी शिवशंभो आदई संघानं धावा जमवल्या तर तब्बल 44-45 धावांचं आव्हान. 4 षटकं 4 बाद 44 असं 4चा नेल्सन आकडा जरूर आला, परंतु 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. काही कमालीचा सामना मागचा पहिला. कोण म्हणतो की सगळ्यात जास्त धावा या मैदानावरती होत नाही, सगळ्यात जास्त बनवल्याचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न चांगला राहिला. 5 चेंडूमध्ये 7 धावा प्रसाद जमल्या नाही. षटकांची किंमत चांगली दाखवली, परंतु ज्यावेळेला बॉल टू रन येतात त्यावेळेला ग्रामीण क्रिकेट नेहमीच मागं पडली आहे, कारण ते यंत्र तंत्र आपल्यामध्ये अजूनही विकसित होत नाही. ही सर्वात मोठी आपला दुर्भाग्य आहे. परंतु वळूया या सामन्याकडे. 24 चेंडू 45 धावांचा आव्हान. स्ट्राईकवर असेल राकेश घरत, नॉन स्ट्राईकर निखिल घरत, विशाल पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. पहिलाच चेंडू आखूड टप्प्याचा आणि काय दिशा दिली आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावर दिला फिरकावून, सरळ फेकून दिलाय. हा मात्र षटकार. अतिशय सुरेख फटका आणि 45 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवर राकेश बरसतोय. अक्षरशः त्यानं मात्र आखूड टप्प्या चेंडूवर विशाल पाटील म्हणजेच मेंढीज कित्येक वर्ष हा मेंढीज मात्र आपल्या संघासाठी खेळताना आपण पाहतो. तो विशाल पाटीलला आखूड टप्प्याच्या चेंडूला दिशा दिली आहे आणि त्याचे प्रहार झाला अक्षरशः, आणि तो मात्र आला षटकार. 39 धावा अजूनही उरतील. पहिल्या चेंडूवर चांगला फटका दाखवलाय. पलटवार विशाल पाटीलच्या वतीनं केला जाईल का? आणि हा पलटवार मी म्हटलं तर पलटवार केला जाईल का? बॅटची कडा लागली, जाऊन चेंडू सगळा यष्ट्यांच्यावर आदळला. पहिल्या चेंडूवर आक्रमकता सिद्ध केली, पण पुढच्या चेंडूवर मात्र तो झाला त्रिफळचित बाद आणि फलंदाज राकेश घरत 6 धावा करून परततोय. तर बाला स्पोर्ट्स डोंगरी ते ओनर हर्षल घरत मैदानाकडे रवाना होताना पाहतोय. बाला स्पोर्ट्स म्हणजे काय ब्रँड बनलाय आणि बॅटमधलं सरताज म्हणजे ओळख राहिले. हर्षल घरत यांचा बाला स्पोर्ट्स त्यांचं एक कौतुक. या स्पर्धेचा लेखाजोखा मांडताना प्रणय म्हात्रे स्कोर सांगतायत की 898 धावा आतापर्यंत जमल्या. त्यासाठी 84.4 षटकं टाकून झाली. 58 षटकार लागले, 61 चौकार लागले आणि 20 वेळा कॅच सोडण्यात आल्या. 20 झेल सुटले आणि तब्बल 100वी विकेट राकेश घरत त्याच्या रूपानं पडली. म्हणजे 100 विकेट या स्पर्धेमध्ये आतापर्यंत बाद झालेत. गोलंदाज विशाल पुन्हा एकदा सज्ज हर्षल घरतसाठी. सुंदर क्षेत्ररक्षण, कारण गलीमधून चेंडू ट्रॅव्हल झाला होता जरूर. कदाचित क्षेत्ररक्षकानं जर गाफील राहिला असता तर तो मात्र चेंडू निसटला असता, पण जर तर नाही तर 1 धाव मात्र मिळतीये ती हर्षलला. आणि हर्षलच्या एका धावेनं तो स्वतःचं खातं खोलतोय, उघडतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन ठेवते 1-5-7 वर. इथे या मैदानावरती प्रसाद आपण पाहिलं मोठ्या धावांचा पाठलाग चांगला जरूर राहिला, परंतु अंतिम षटकामध्ये राहिलेल्या 10 धावा 14 धावा 9 धावा कुणीच पाठलाग करू शकला नाही. चेंडू हवेत राहिलाय. सुरुवात चांगली, परंतु त्यानंतर मात्र मेंढीज म्हणजेच विशाल पाटील कमालीची गोलंदाजी करामत दाखवतोय. गोलंदाजीमध्ये टिचून गोलंदाजी करतोय, दुसऱ्या खेळाडूला परतवतोय. फलंदाज दोन्ही सलामी तंबूच्या आश्रयाला. तर खऱ्या अर्थानं महेश दादा नाईक यांच्याकडून मात्र
पौष्टिक अन्न देण्यात आलं, जेवण देण्यात आलं. दीपक सरी खुश आहेत, आम्ही त्याचा आनंद घेतला आणि आदरणीय महेशदादा नाईक यांचंही विशेष कौतुक. अन्नदाता सुखी भव. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज विशाल पाटील चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू षटकार ठोकला, नंतर विकेट, नंतर एक धाव, नंतर पुन्हा विकेट. नवीन फलंदाज यश घरत. अकोटाप्या चेंडू कॅच इटचा कॉल, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, फेकी झाली थोडीशी खराब, रन मात्र कंप्लीट करते हर्षल. आणि अशा प्रकारे एका धावेनं चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिला चेंडू खराब, त्यानंतर मात्र ज्याप्रमाणे बॅटची कडा लागून फलंदाज बाद झाला सलामीर राकेश, त्यानंतर त्याने लगेचच मात्र निखिल घरातला शून्यावरती परतवलाय. यश घरात हर्षल घरात. निर्धाव चेंडूचा खेळ समाप्त होतोय, पहिलं षटक संपतोय. 45 धावांचा पाठलाग वाटलं की या षटकारानं चांगला धावांचा पाठलाग होईल, चांगली सुरुवात होईल, परंतु नाही, विशाल पाटीलनं ते करू दिलं नाही. त्याची गुणवत्ता पणाला लावली. पहिल्या चेंडूवर मार बसल्यानंतर तो स्वतःला तो सावरलं, त्याला कळलं की नाही इथून मात्र घेर बदलावा लागेल. त्याने बदलला आणि पुढच्या 5 चेंडूवर फक्त धावा दिल्या, 2 आणि 2 मोहरे टिपले. एक षटकाचा खेळ संपतोय 2-8. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा, एवढा तेजस्वी इतिहास याच मातीत घडला. परंतु साक्षर मराठे मात्र त्यापासून बिनकाल राहिले, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. मित्रांनो, इतिहास घडवणारी माणसं इतिहास लिहू शकत नाही, इतिहास लिहिणारी माणसं इतिहास घडू शकत नाही. त्याच्यामुळे इतिहास घडवायचा असेल तर तुम्हाला लढवय्या खेळ करावा लागेल. व्हाईट बॉल अकोट टप्प्याची गोलंदाजी. पंच गणेश भाविस्कर सरांनी मात्र इशारा केला, व्हाईट बॉलचा इशारा. 9 धावा, 45 धावा या मैदानावरती नक्कीच कमी नाही आहेत. अधिराज पाटील गोलंदाजीच्या मार्कवर, स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय यश घरातला. यश घरात ऑन स्ट्राईक. फुल टॉसचा फायदा घेणं गरजेचं होतं. स्कॉल, अंपायर कॉल बीमरसाठी ते मात्र कॉल रिव्ह्यू पाहतोय आपण. तिसरे पंच तर क्षेत्रक्षण सजवायचे, निर्णय येईल, कारण निर्णय आल्यानंतर मग पुन्हा वेळ नको. बीमरसाठी मात्र इथे रिव्ह्यू घेण्यात आलाय, बघायचं आहे काय निर्णय घेईल. अधिराज पाटीलचा हा चेंडू फुलटॉस होता, त्याची नामी संधी फलंदाज यशनं घेणं गरजेचं होतं. यस पाणी अंपायर कॉल ना, सांगितलं अगोदर पंच. इट्स नो बॉल कॉल, नो बॉल कॉल, फ्री हिट, 1 रन ही मिळेल. आणि या फुल टॉसवर नामी संधी होती फलंदाजाला. गोलंदाज अधिराज, पहिला वाईड, नंतर नो आणि आता फ्री हिट. पहिला गोलंदाज विशाल पाटीलनं चांगली कामगिरी जरूर केली आहे, परंतु हा फ्री हिटचा चेंडू होता. संधीचं सोनं करता नाही आलं. मोठा फटका तुम्हाला लगावता आला असता, कारण रनआउट सोडला तुम्ही आउटच्या चेंडू होऊ शकला नसता. त्याच्यामुळे परंतु संधीचा फायदा नाही झाला. अधिराजनं चांगला चेंडू टाकला आणि निर्धाव चेंडू सांगता झाली. डॉट बॉल, आणि या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर 7 चेंडूचा खेळ संपलाय. आपल्याकडे धावा लागल्यात 10 धावा. 2-10 दुरून खेळण्याचा हा प्रयत्न, गोलंदाजी मात्र सुंदर होतीये. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या मैदानानं कालपासून गोलंदाजांना सपोर्ट केलाय. एक सामना फक्त राहिला, तो म्हणजेच निलकंठ बुलवा आणि आर्यन चिर्ले या संघादरम्यान.
की 59 धावांचा पाठलाग करण्यासाठी काय लाजबाब खेळला निलकंठ बुलबा संघ, परंतु 6 चेंडू आणि 9 धावांचा पाठलाग नाही होऊ शकला. पुन्हा एकदा दुरून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अगदी जागीच पददालित्याचा अभाव आपण पाहिला. फलंदाज यश मात्र खडे खडे फटकावण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु आउटसाईड द ऑफ स्टंप ही लाईन पकडली गोलंदाज आदिराजनं आणि त्यानं टाकला मात्र निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू लागोपाठचे 3 चेंडू डॉट, 3 चेंडू डॉट. चेंडू हवेत 3 डॉट झाल्यावर मात्र भायाकडे हा चेंडू गेला आणि भाया भोपीनं टिपला. हा झेल संपवला फलंदाज यशचा खेळ. लागेल एकमेकांचं, कारण 45 धावांचं आव्हान दिसायला सोपं आहे, पण त्या धावपट्टीनं कठीण बनवलं जात आहे. गोलंदाजामध्ये जर क्षमता असेल तर त्या धावांचा आव्हान रोखलं जाऊ शकतो. सावरकर संघानं असाच खेळ दाखवला आणि 40 धावा डिफेन्स केलेत. त्याच्यामुळे या मैदानावरती धावांचा पाठलाग करणं खूप कठीण. विशाल घरात आणि हर्षल घरात 2 बंधुराज. विशाल घरात आणि हर्षल घरात 2 बंधू मात्र मैदानावर आपल्या गावासाठी आपल्या खेळाची प्रतिभा पानाला लावली जाती आहे. रिकामी जागा हिरली आहे, आल्या दिशेने चेंडूला भिरकावला बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरून. हा मात्र धावांना बळ देणारा षटकार. धन्यवाद. 29 धावा आता मात्र उरलेत. धाबाकडे धावा लागलेत, त्या 16 धावा. येणारे चेंडू असतील 13 आणि जिंकण्यासाठी 29 धावा. अजूनही अंतर आहे, कारण इथे बॉलपेक्षा चेंडूंचा अंतर कमी जास्त झालं की लगेच सामन्यामध्ये फरक पडतो. एक मोठा फटक्यानंतर म्हटलं होतं मी की लगेचच फरक पडतो आणि लगेच परतवलं एक मोठ्या फटक्यानंतर फलंदाजाला. आणि फलंदाज विशाल, ज्याने विशाल महाकाय फटका लगावला 6 धावांचा, तो स्वतःला रोखू शकला नाही आणि तो झाला बाद. दोन षटकांचा खेळ संपला. धापाकडे धावा लागल्या त्या 16 धावा आणि अजून भलं मोठं आव्हान 12 चेंडू आणि 29 धावा. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 45 धावांचं आव्हान. चेतनभाई धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रयत्न फक्त षटकाराने होतात, कारण ग्रामीण क्रिकेटमधली ही खंत राहिली आहे की धावांचा पाठलाग मोठा असला की मोठे फटके लगावले जातात. याही सामन्यामध्ये पाहिलं, प्रत्येक सामन्यामध्ये पाहतो की मोठे फटके आल्यानंतर 1 धाव किंवा एकीला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचं कौशल्य कोणीही इंटरेस्ट दाखवत नाही. पळून धावा काढायच्याच नाही तर ठोकून धावा काढायच्या आहेत, मग सामना गमावला तरी चालेल. आणि अशा प्रकारचा खेळ याही स्पर्धेमध्ये आपण पाहिला. त्याच्यामुळे इथे धावा कशा राहतील. टिच्चून गोलंदाजी 29 धावांचा पाठलाग आता कठीण होत चाललाय. 12 चेंडू 29 राहिल्या. 45 धावा फक्त करायच्या होत्या, परंतु आता मात्र 11 चेंडू 29 धावा. धावपट्टीवरही गारठा यायला लागलाय. स्ट्राईकवर फलंदाज असेल तो म्हणजेच हर्षल घरात बाला स्पोर्ट्सचा हा ओनर, आणि त्याच्या बॅटमधून या धावा येतील का की गोलंदाज आकाश शेळके कशी कामगिरी करेल. लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव. लागोपाठचा हा दुसरा चेंडू मात्र निर्धाव. काय सुरेख गोलंदाजी. इथून सामना निष्ठत चाललाय की काय.
इथून मोठे फटके लगावणं गरजेचं आहे. या षटकामध्ये 1-2 मोठे फटके लगावात, अंतिम षटकामध्ये 10-15 धावा ठेवल्या तर चांगला पाठलाग होऊ शकतो. पण इथे मात्र रोखून धरलंय. अखो टप्प्याचा चेंडू कव्हर पॉईंटचा चेंडू जातोय. धाव मात्र एक मिळेल फक्त आणि फक्त एक. एकेरीनं आदई संघाला फार मोठा फरक पडत नाहीये, कारण आदई संघानं ओळखलं की 45 धावा आम्ही जमवलेत ना, त्या रोखण्यासाठी प्रयत्न आम्ही चांगला करू. त्याच्यामध्ये विशाल पाटीलचा कमालीचा खेळ राहिला. पूर्वार्धामध्ये बॅटिंगही त्याची चांगली राहिली. 9 चेंडूमध्ये त्यावेळेला 15 धावा जोडल्या आणि गोलंदाजी सुंदर. 2 विकेट आणि 8 धावा. पुन्हा एकदा आकाश शेळके खूप बाहेर. व्हाईट बॉल अवांतरची ही धाव आणखीन एक येते. आतापर्यंत विचार केला तर 3 वाईट या उत्तरार्धामध्ये पडलेत. त्या 3 एक्स्ट्राच्या धावाही आलेत. स्ट्रायकर फलंदाज असेल अखिल घरत. 27 धावा ची गरज आहे अजूनही. फटका फसला आणि फलंदाज मात्र थर्ड स्लिप मध्ये झेल टिपत झाला बाद. सावंत लाडिवली DJ अक्षय यांच्या वतीनं सुंदर काम, संगीत आणि आपल्याला मनोरंजन दिलं जातं आहे. त्याचबरोबर PTC लाईव्ह, केतन दळव्याची, नीरज, ओमकार, विष्णू ही सगळी मंडळी चांगली कामगिरी. त्याचबरोबर दीपक बोर्डे सर, शशी मेहर, गणेश भाविस्कर सर, निशांत मात्रे हे पंच म्हणून त्यांची कामगिरी. एका पाठोपाठ एक फलंदाजांना परतवलं जात आहेत. तू चल 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 मैं आया म्हणत एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. 45 धावांचं आव्हान खरोखर अवघड होतं का? 45 धावांचा पाठलाग करताना ज्याप्रमाणे षटकारानं सुरुवात केली त्यानंतर गेर बदलत 1-2 धावा घेत सामना पुढे ढकलणं गरजेचं होतं का? प्रश्न स्वतःला विचारले जातील. तत्पूर्वी फलंदाज होते बाद. मात्र हृदय वसंत फुलते गोलंदाजांच्या आणि त्याचबरोबर या आदई संघाच्या खेळाडूंच्या आणि पाठीराख्यांच्याही. कारण ज्या प्रकारचा खेळ राहिलाय ना, पहिल्यांदा 45 धावा झाल्यानंतर वाटलं होतं की हा सामना सहज जाईल, ज्याप्रमाणे षटकारानं सुरुवात झाली. पण त्या षटकारानंतर जो गिअर बदललाय, अफलातून गोलंदाजी, अप्रतिम. अकोट टप्प्याची गोलंदाजी नीटची समजतच नाही. चेंडूकडे निरखून पाहिलं जात नाही. कमालीचं षटक राहिलं हे. या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 2 धावा. 12 चेंडू 29चं गणित होतं. आता गणित राहिलं 6 चेंडू आणि या मैदानावरती जवळपास अशक्य 27 धावा. यानंतर जनमान खारकोपर आणि मोर्या 11 सावरकर या 2 संघात नाणेफेक आहे. खारकोपर संघात नाणेफेकीचा कौल जिंकला. आपण दोन्ही संघात रेडी राहायचं आहे. दोन्ही संघांना रेडी राहायचं आहे. अजिबात विलंब लावायचा नाही, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. 6 चेंडू 27चं गणित. सामना होता कुठे, सामना आला कुठे, धावा लागल्या फक्त आणि फक्त 18 धावा. बाला स्पोर्ट्स डोंगरी संघ विचार करेल. मी तर म्हणेन की राकेश घेराची थोडी घाईच झाली की काय, कारण बॅटची काढा लागली, चेंडू जाऊन आदळला त्यांच्यावर, तिथून गेअर बदलला आणि बाला स्पोर्ट्स डोंगरी संघ बॅकफुटला आला. चांगली सुरुवात करून सुद्धा शेवट मात्र खराब आतापर्यंत राहिलाय. 6 चेंडू 27 धावा. चला सामना सुरू करायचा आहे. आदई संघ चला वेळ नका दौडू तुम्ही. तुषार पाटील गोलंदाजीच्या मार्कवर असेल. त्याला वाचवायचे 27 धावा. तर एका बाजूला हर्षल अँड टीम बाला स्पोर्ट्स डोंगरी संघाला जमवायचे 27 धावा. एकाला धावा काढायचा, एकाला धावांचा पाठलाग करायचा, तर एकाला मात्र धावा रोखायचे. चला सामना सुरू करा पंच. 6 चेंडू 27 धावा. तुषार पाटील
फुलटॉस ही नामी संधी होती. या चेंडूवर प्रहार होणं गरजेचं होतं, परंतु या फुलटॉस चेंडूवर मात्र हर्षल मोठा फटका कन्वर्ट करू शकला नाही आणि इथे धाव आली फक्त आणि फक्त एक. आता प्रत्येक चेंडूवर प्रहार, 4 मोठे फटके, एक एकेरीचा फटका. तरीही नाही तर मात्र 4 मोठे फटके आणि 1 तिहेरीचा फटका. त्याच्यामुळे प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार. 5-26. प्रतीक ऑन स्ट्राईक. प्रतीकच्या बॅटमधून हा पहिला फ्लो आलाय. मिड विकेटच्या डोक्यावर हाय अँड हँडसम षटकार. चार चेंडू 20 धावा. 4 चेंडू 20 धावा. अशा बॅटिंग मधला जर फ्लो आला, षटकार आले, तर प्रतीक मात्र या सामन्यात एक कमाल करू शकतो. प्रत्येक चेंडू निर्णायक, प्रत्येक चेंडू निर्णायक. आणि फटका फसला, परंतु धावा किती घेतल्या जातील. लाजवाब, लाजवाब. स्वतः गोलंदाज तुषार मात्र अगदी पाहिलं तर काय सुरेख खेळ राहिला त्याचा. कारण शॉट काऊ कॉर्नरच्या दिशेनं तो सरळ धावत सुटला उलट्या दिशेनं आणि उलटा जात तोपर्यंत काऊ कॉर्नरचा डीपला असलेला धावत आला. पण त्याला सांगितलं तू थांब, हा झेल मी घेणार, आणि त्यानं मात्र हा लिलिया झेल टिपला आणि फलंदाज प्रत्येक जण ठोकला होता षटकार, त्याला गेला बाद. त्याच्यामुळे तू चल मैं आई हे काहीच आता उरलं नाही. व्हॉट्सअपला मेसेज टाकायचा चल 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 का निघाली गाडी. मित्राची सगळंच मित्राचं. वीस धावांची गरज आणि हा सामना मात्र खऱ्या अर्थानं आत्ता फिरवलाय आदाई संघानं. 45 धावा वाचू शकतात क्रिकेटमध्ये हे सांगणारं मैदान आहे. 40 धावा या मैदानात वाचू शकतात सांगणारं मैदान आहे. काही काहींची अवस्था तर 8-7 होती. अशा बऱ्याच अवस्था या मैदानावरती झाल्यात. 5-6 तीही अवस्था होती. मोराव्या संघानं 3 षटकामध्ये फक्त 5च धावा जमवल्या. अंतिम षटकामध्ये ज्या धावा जोडल्या त्या धावा लढण्यासारख्या झाल्या होत्या, परंतु मोराव्या संघाचे सुटलेले झेल, खराब क्षेत्ररक्षण, त्याच्यामुळे सामना गमावला. हा तडाखा चांगला आहे, तडाखा देऊन जाईल चौकार, पण चौकारांना काहीच फरक पडत नाही. आविर्भाव चांगला होता या फटक्याच्या प्रती, परंतु या फटक्यानं हर्षलला फक्त बळ देईल 4 धावांचं, परंतु पराभवापासून ते दूर जाऊ शकत नाहीत. पराभव अटळ आहे आणि तो पराभव मात्र मिळतोय. बाला स्पोर्ट्स डोंगरी संघाला विजेत्यावर आरूढ झाला आदाई संघ, गावदेवी शिवशंभू आदाई संघ. आदाई संघाचं मनपूर्वक अभिनंदन आणि हार्ड लक. 45 धावांचा पाठलाग करू शकला नाही डोंगरी संघ. चला लगेचच खारकोपर संघ, जय हनुमान खारकोपर संघाला लाईनअप करायचं आहे, कारण आपल्याला अजूनही 4 सामने खेळवायचे आहेत. त्याच्यामुळे विनंती आहे, जय हनुमान खारकोपर संघ आणि सावरकर संघ आपण रेडी व्हा. या सामन्याचा सामनावीर